हाय नमस्कार, शुभ दुपार सगळ्यांना. तर आपण बघा आता काय काय लोकांचे जे चॅनल आहेत नाही का, तर आपल्याला ते चॅनल आवडतात म्हणून आपण त्या चॅनलला व्हिजिट करतो आणि व्हिजिट केल्यानंतर त्यांना सबस्क्राईब करतो, त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट टाकतो. का तर आपल्याला ते चॅनल आवडतं म्हणून आपण त्यांना व्हिजिट करतो किंवा आपण त्यांना सबस्क्राईब करतो, त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट टाकतो. तर माझं काय म्हणणं आहे की अशा लोकांनी आपण ज्यांना कमेंट करतो ना, तर प्लीज त्या लोकांनी आमच्या कमेंटला उत्तर द्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे मला म्हणायचं आहे. तुम्ही मोठे चॅनलवाले असतील किंवा काहीतरी असतील, अरे वेळात वेळ काढून द्या ना आमच्या कमेंटला उत्तर तुम्ही. कोल्हापूरमधलं एक चॅनल आहे, एक मुलगा आहे विनोद कराळे का काहीतरी असं त्या मुलग्याचं नाव आहे. चॅनल लय भारी आहे, व्हिडिओ पण लय भारी आहेत, मला त्याची व्हिडिओ पण आवडतात म्हणून मी त्याची व्हिडिओ बघते आणि बघते त्याच्या व्हिडिओ खाली मी कमेंट टाकते. अरे पोरा तो कुठला आहे, तुझं गाव कोणतं आहे? लई लोकांना मदत करतो तो. अपंग लोक आहेत, अशी गरीब लोक आहेत, लहान मुलं आहेत, अशी भीक मागणारी मुलं आहेत ना, काही म्हणजे असं ताटलीत असं देव ठेवतात आणि मग असं जागजागी फिरून भीक मागतात ना का, असल्या लोकांना मदत करतो तो, लई लोकांना मदत करतो. म्हणून मला तो मुलगा म्हणजे चांगला वाटतो की बाबा आपण ह्याला भेटावं. किंवा आता मी नाही सांगू शकत काय ते, तर त्याच्या व्हिडिओला मी 2-3 व्हिडिओला कमेंट केले की अरे तू मला कमेंटला उत्तर दे, तू कुठला आहेस, कोण आहेस तू? कोल्हापूरमधलाच आहे तो. रेल्वे स्टेशनचे व्हिडिओ आहेत त्याच्या चॅनलवरती, तिथल्या लोकांना मदत केलेली. परत तुम्हाला सांगते, एक भाभी आहे, त्या भाभीच्या मणक्याला प्रॉब्लेम आहे, तर त्यांना त्या मणक्याला तिला मदत केली त्यांनी. एक माणूस तुळजापूरचा आहे, तर त्याला तुळजापूरला जायचं आहे, तो चुकला आहे का त्याला कोणतरी सोडलं आहे, तर त्याला तुळजापूरला जायचे म्हणून ह्याने पैसे दिले. तर मी ह्याला कमेंट काय केली की तू त्याला पैसे दिलेत ते बरोबर आहे, पण तू त्याला तुळजापूरच्या एसटीमध्ये बसून त्याला पुढं पाठवून द्यायला लागत होतं ना, अशी मी त्याला कमेंट केली. मग त्याला माझ्या कमेंट आवडत नाही का मी त्याच्या चॅनलवर गेलेलं हे त्याला आवडत नाही, हेच मला माहीत नाही. खरं मला त्या मुलग्याबद्दल ना जरा आपुलकी वाटते म्हणून मला म्हणायचं होतं की माझ्या एखाद्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केली काही तर काय फरक पडतो ना. एका शाळेमध्ये जाऊन त्यांनी बरंच काय वाटलं. शाळा कुठली होती बरं ती, गांधीनगर कैवल्य कुठलं तरी गाव आहे, हातकणंगल्याची का कुठली तरी तिथली कुठली तरी शाळा होती, आता मला लक्षात नाही ती. त्या शाळेत जाऊन त्यांनी मदत केली. लय लोकांना मदत करतो तो, लय लोकांना मदत करतो तो. कोण मोठा व्यक्ती आहे मला नाही माहिती, मला वाटतं तो लय मोठा व्यक्ती असेल म्हणून तो माझ्या व्हिडिओला कमेंट म्हणजे माझ्या कमेंटला उत्तर देत नसणार असं मला वाटतं. तो मोठाच व्यक्ती असणार म्हणून माझ्या गरिबाला तो रिप्लाय देत नसेल असं मला वाटतं. मी त्याचा ना फोटो माझ्या थंबनेलला लावणार आहे. बघू ते तर निदान थंबनेलला लावल्यावर तरी तो बोलतोय का मला बघायचं आहे. आणि हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी आहे, कारण त्याने माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. अरे मर्दा, तू एवढ्या लोकांना मदत करतोस, तू कितीतरी मोठा आहेस तू, आम्ही कुणालाच मदत करत नाही. आम्ही लय लहान आहोत तुझ्यापेक्षा. तुझे व्हिडिओ मला आवडतात म्हणून मी तुझे व्हिडिओ बघते, महत्त्वाचं म्हणजे. आणि एवढे छान व्हिडिओ बनवतो ना तो, लय भारी व्हिडिओ असतात त्याचे, म्हणून मला तो मुलगा त्याचं चॅनल आवडतं. आणि तो गरीब असो सगळ्यांना मदत करतो तो. एका घरामध्ये दोघंच म्हातारा आणि म्हातारी आहेत, नवरा बायको दोघंजण, त्यांना कुणीच नाही आणि भाडं आहे 1000 रुपये. त्या दिवशी सुद्धा तो त्या लोकांना फॅन घेऊन गेला, बरंच काय घेऊन गेला तो. मग तू माझ्या कमेंटलाच काय उत्तर देत नाही. तुझे व्हिडिओ मी बघते, त्याला मी काल कमेंट पण केलेली आहे. तू जर माझ्या कमेंटला रिप्लाय दिला नाही ना तर तुझं व्हिडिओसुद्धा बघणार नाही म्हणून मी त्याच्या कमेंटला रिप्लाय केलेला आहे. मी आता थंबनेलला त्याचाच फोटो लावणार आहे. लय भारी पोरगा आहे, छान व्हिडिओ आहेत म्हणून मी त्याचे व्हिडिओ बघत असते. निदान व्हिडिओ बघून तरी आपण त्याला मदत करू शकतो, बाकीची मदत नाही करणार पण तेवढं तरी बघू. आता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, बघू तो आता तरी मला रिप्लाय देतो का. आणि हा व्हिडिओ मी रागाच्या भरात किंवा असा काही बनवला नाही,
कारण त्याची व्हिडिओ आहेतच तेवढे छान आणि तो सगळ्यांना मदत करतो म्हणून मला त्याची व्हिडिओ आवडतात. हां, गरीब असू दे, घाणेरडा असू दे, कसा पण असू दे, आणि तो स्वतःहून मदत करतो. म्हाताऱ्या आजीला काठी घेऊन गेला तो. एका बाईला ना भांबुरीच्या दुकानातून साडी घेऊन गेला. मी भरपूर त्याची व्हिडिओ बघितलेले आहेत, भरपूर. हां, म्हणून मी सांगते तुम्हाला. आणि छान मुलगा आहे तो, गरिबांना मदत करतो सगळ्यांना. कोणतरी मोठी व्यक्ती असणार आहे ते. आणि ती आजी त्याला काय म्हणली का ज्यावेळेस तुझं घर होईल ना तेव्हा मी तुझ्या घरी राहायला येईन म्हणली. तर तो म्हणतो हो आणेल की. मग तू सगळ्यांना मदत करतो, मग तू माझ्या कमेंटला उत्तर का देत नाही, मला एवढंच म्हणायचं आहे.